नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचा मोठ्या ठिकाणी बदल करण्यात आला आहे. त्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून पटापट सर्वात अगोदर सर्व बहिणींनी या व्हिडिओला लाईक करून द्या, कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ताबडतोब खाली दिलेल्या लाल बटनावरती क्लिक करून फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर भरपूर अशा महिला आहे की ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही आहे. भरपूर अशा महिला आहे की ज्यांना ठिकाणी जूनचे 1500 रुपये मिळाले नाही आहे. काही महिलांना मिळाले, पण काही महिलांना जूनचा हप्ता मिळाला नाही आहे. तर ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला नसेल त्यांनी काय करायचं आहे, आणि ज्या बहिणींना कर्ज हवं आहे त्या बहिणींनी एक काम करा की तुम्हाला हा स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय हा नंबर कोणाचा आहे, तर हा नंबर माझा आहे. हा नंबर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे दररोज नवीन ह्या नावाने, आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला या नंबरवर अशा प्रकारे हा मेसेज पाठवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला जी काही अडचण आहे, तुमचा हप्ता आलेला नाही आहे, प्लस मग तुम्हाला कर्ज हवं असेल किंवा तुम्हाला जुलैचा हप्ता कधी येईल याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. हा नंबर सेव्ह करण्यासाठी सर्व महिलांनी या नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या. या व्हिडिओला स्टॉप करा आणि या नंबरचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही हा नंबर सेव्ह करू शकता, किंवा तुमच्या मोबाईलमध्ये हा नंबर सेव्ह करा किंवा तुमच्या वहीमध्ये ह्या नंबरला नोट करून घ्या. कोणत्याही कागदावर तुम्ही ह्या नंबरला नोट करून हा नंबर सेव्ह करू शकता आणि व्हॉट्सअपवर हा मेसेज पाठवू शकता. कारण तुम्हाला नंबर कोणीही देत नाही किंवा कोणत्याही महिलेला कोणीही या ठिकाणी मदत करत नाही आहे. म्हणून मी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे आणि म्हणून तुम्हाला माझा नंबर या ठिकाणी देत आहे, आणि ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची सर्व प्रश्नाची उत्तरं घेऊ शकता. माझा हेतू आहे की प्रत्येक बहिणीला पैसे मिळाले पाहिजे आणि प्रत्येक बहिणीला हक्क आहे त्यांना ठिकाणी पैसे मिळवायचा, म्हणून मी तुमच्यासाठी हा नंबर देत आहे. तर फ्रीमध्ये तुम्ही हा नंबर सेव्ह करून घ्या आणि फ्रीमध्ये तुमची प्रश्नाची उत्तर तुम्ही घेऊ शकता. नंबर सेव्ह करण्यासाठी स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला नंबर इझिली सेव्ह करता येईल, आणि व्हॉट्सअपवर फक्त हा मेसेज पाठवायचा आहे. ठीक आहे. आता आपण लाडकी बहीण योजनेबाबत संपूर्ण माहिती बघूया. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो प्रोप्रती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी बातमी आहे. बातमी अशी आहे, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. बहिणींनो इकडे लक्ष द्या, काय बातमी आली आहे जाणून घ्या. आता अनेक लाडक्या बहिणींचे अर्ज बाद केले जात आहे. यामध्ये तुमचाही अर्ज बाद केला जाणार आहे. तुम्हालाही या ठिकाणी अपात्र केलं जाणार आहे. तुम्हालाही पैसे मिळणार नाही आहे. आता कोणकोणत्या महिला आहे की ज्यांना बाद केलं जात आहे, कोणकोणत्या महिला अपात्र होतील याची माहिती जाणून घ्या. नाहीतर तुम्हीही म्हणाल की सर मला जुलैचा हप्ता आला नाही, कारण की भरपूर अशा महिला आहे की ज्यांना जूनचे पैसे आले नाही आहे. त्या महिलांना अपात्र केलं गेलं आहे. आता ज्या महिलांना जूनचा हप्ता आला नाही आहे त्यापैकी काही प्रामाणिक महिलासुद्धा होतात, त्यांना पैसे आले नाही आहे. म्हणून त्यांची मदत करण्यासाठी मी फ्रीमध्ये मदत करत आहे आणि त्यांच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा बनवला आहे. जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर लवकरात लवकर जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे व्हॉट्सअप ग्रुपची. त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत सर्व मदत फ्रीमध्ये केली जात असते आणि लाडकी बहीण योजनेबाबत सर्व अपडेट तुम्हाला दिले जात असतात. तर व्हॉट्सअप ग्रुपलाही जॉईन होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आता बघा, महिलांना अपात्र का केलं जात आहे त्याचं कारण जाणून घ्या. काही दिवसांपूर्वी यवतमाळमधील 27,000 महिलांचे अर्ज बाद करण्यात आले होते. त्यानंतर आता अमरावती जिल्ह्यातील तब्बल 21,934 महिलांचे अर्ज बाद करण्यात आले. बघा, एवढ्या संख्येने महिला या ठिकाणी बाद होत आहेत. अगोदर 27,000 आणि नंतर 21,000 महिला बाद करण्यात आल्या, आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये मग अशा प्रकारे महिलांचे अर्ज बाद केले जात आहे. यामुळे भरपूर महिलांचं नुकसान होत आहे, कारण एवढ्या महिलांना पैसे मिळत नाही आहेत. आता बघा, 21,000 महिलांचे अर्ज बाद झाले. तर यामध्ये काय सांगितलेले, अमरावती जिल्ह्यातील 47 महिलांनी स्वतःहून लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडला आहे. सध्या अमरावतीत 6,95,350 महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. विविध कारणांमुळे 21,000 महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे या महिलांना आता कधीच या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. बघा, आता कधीच या योजनेचा लाभ मिळणार नाही असं सांगितलेलं आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची नोंदणी बंद झाली आहे. त्यामुळे इथून पुढे कोणालाही या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही आहे. हा सुद्धा एक महत्त्वाचा या ठिकाणी पर्याय आहे की अर्जाची जी नोंदणी त्या ठिकाणी बंद केली गेलेली आहे. माझ्या ठिकाणी पाठपुरावा चालूच आहे ही नोंदणी चालू करण्यासाठी, कारण भरपूर अशा मुले की ज्यांचं वय आता ठिकाणी 21 वर्ष पूर्ण झालेलं आहे, तर त्या मुलींना संधी मिळाली पाहिजे, त्या तरुणींना संधी मिळाली पाहिजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी. म्हणून माझ्या ठिकाणी पाठपुरावा चालू आहे. तुमचं काय मत आहे, नवीन नोंदणी सुरू केली पाहिजे की नाही, कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. ज्या बहिणींना वाटत असेल की नवीन नोंदणी सुरू केली पाहिजे तर लिहून पाठवा की सर नवीन नोंदणी या ठिकाणी सुरू केली पाहिजे. आणि जर का तुम्हाला वाटत असेल की नवीन नोंदणी या ठिकाणी सुरू नाही केली पाहिजे तर लिहून पाठवा की सर नवीन नोंदणी बंदच केली पाहिजे. ठीक आहे. पुढे बघा,
कोणाला मिळणार नाही आता लाभ हे जाणून घ्या। लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थ्यांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना ह्या योजनेमधून बाद करण्यात आलेलं आहे। अमरावतीमधील 21,000 महिलांचे अर्ज देखील याच कारणामुळे बाद केले आहे। महिलांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त, त्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, इतर योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे। त्यामुळे जर तुम्हीही निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आहे। आता बघा, जुलैचा हप्त्याची तुम्हाला प्रतीक्षा होती, फायनली त्याची तुम्हाला अपडेट मी देत आहे की जुलैचा हप्ता कधी जमा होणार। हाच प्रश्न तुम्हाला पडलेला आहे की सर जुलैचा हप्ता कधी येईल, जुलैचे पैसे कधी येतील। तर बघा इकडे लक्ष द्या बहिणींनो, जुलैचा हप्ता कधी मिळणार आहे त्याची माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला संपूर्ण माहिती। तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या हप्त्याची महिला या ठिकाणी वाट बघत आहेत। जुलैचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न या ठिकाणी विचारत आहेत। दरम्यान जुलैचा हप्ता हा पुढच्या 2 आठवड्यांमध्ये कधीही जमा होणार आहे। लक्षात घ्या, जुलैचा जो हप्ता आहे तो पुढच्या 2 आठवड्यांमध्ये तुमच्या अकाउंटवर कधीही जमा केला जाणार आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, पुढच्या 2 आठवड्यांमध्ये हा हप्ता कधीही तुमच्या अकाउंटवर येणार आहे। म्हणजेच काय, तर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये याबाबत तुम्हाला अनाउन्समेंट केली जाणार आहे की जुलैचा हप्ता कधी जमा होणार आहे। तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुम्हाला कधीही अपडेट मिळणार आहे की जुलैचा हप्ता आज येणार आहे, उद्या येणार आहे, त्याबाबत तुम्हाला अपडेट दिली जाईल। तर पुढच्या 2 आठवड्यांमध्ये कधी तुमच्या अकाउंटवर पैसे येणार आहेत। पुढे बघा, याबाबत कोणती अजून या ठिकाणी ऑफिशियल अनाउन्समेंट झालेली नाही आहे, येत्या 2 ते 3 दिवसामध्ये याची अनाउन्समेंट केली जाणार आहे। पुढे बघा काय सांगितलेलं आहे, तर अशा प्रकारे ज्या महिलांना जुलैचा हप्ता ठिकाणी आलेला नाही आहे अशा बहिणींसाठी जुलैचा हप्ता येणार आहे। पण आता प्रश्न पडलेला आहे की कोणत्या महिलांना 3,000 रुपये मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना ठिकाणी 1,500 रुपये मिळणार आहे। तर लक्ष द्या, ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला आहे, त्यांना फक्त 1,500 रुपये मिळतील, त्यांना फक्त 1,500 रुपये मिळणार आहे। ते कोणाचे? जुलै महिन्याचे 1,500 मिळतील, कारण त्यांना जूनचे 1,500 मिळाले, मग आता त्यांना जुलैचे 1,500 रुपये मिळतील। आणि ज्या बहिणींना जूनच्या ठिकाणी 1,500 रुपये मिळाले नाही आहे त्या बहिणींना जूनचे 1,500 रुपये मिळणार आहे, प्लसमध्ये त्यांना जुलैचे 1,500 रुपये मिळणार आहे। असे टोटल त्या बहिणींना किती मिळणार आहे? टोटल 3,000 रुपये दिले जाणार आहे। तर एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर 3,000 रुपये जमा होणार आहे ज्या बहिणींना जूनचे पैसे मिळाले नाही आहे त्या बहिणींसाठी। तर अतिशय महत्त्वाची दमदार अपडेट ही होती, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे। आता प्रश्न राहिला की कर्ज, तर ज्या बहिणींना कर्ज हवं असेल त्यांनी पटापट कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर मला कर्ज हवं आहे। आणि कर्ज घेण्यासाठी तुम्हाला मी व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो आहे, त्या लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा। त्या ठिकाणी तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी फ्रीमध्ये सर्व मदत केली जात आहे। किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही आपल्याला ठिकाणी कमेंटमध्ये विचारू शकता, तुम्हाला मी नंबरसुद्धा दिला आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्या प्रश्नाची उत्तरं घेऊ शकता। संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे, अपेक्षा करू तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल। आणखी काही तुमच्या शंका असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही बिंदासपणे कमेंटमध्ये करू शकता। आणि आता प्रश्न राहिला की सर आम्हाला ठिकाणी आता जूनचा हप्ता मिळाला नाही आहे, मग आम्हाला जुलैचा हप्ता मिळणार की नाही मिळणार? भरपूर अशा महिला आहे की ज्या ठिकाणी पात्र होत्या पण त्यांना ठिकाणी अपात्र केले गेलेलं आहे। का? कारण की काही महिला ठिकाणी चुकून अपात्र झाल्या गेलेल्या आहेत, काही महिला चुकून अपात्र केले गेले आहेत आणि काही महिला खरोखर अपात्र होत्या तर त्यांना ठिकाणी अपात्र केले गेलं आहे। ज्या महिला खरोखर निकषामध्ये बसत नाही अशा महिलांना यापुढे कधीही योजनेचा लाभ मिळणार नाही आहे, लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही आहे। कारण नियम काय आहेत, तर 2.5 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न कमी असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे कोणतेही 4 चाकी वाहन नको आहे किंवा इतर योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला नको आहे। दुसरी गोष्ट, तुमच्या घरामध्ये कोणीही सरकारी नोकरीला नको आहे। जर का तुम्ही ह्या निकषामध्ये जर का असाल तर तुम्हाला ठिकाणी लाभ मिळणार आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील। पण जर का तुम्ही या निकषामध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे आणि ती बाब अगदी खरं आहे, मग त्यासाठी तुम्हाला कोणीही मदत करू शकणार नाही आहे। तर अतिशय दमदार अपडेट मी तुम्हाला सांगितलेलं आहे जुलै हप्त्याविषयी, प्लसमध्ये तुमच्या जूनचे जे पैसे मिळाले त्याविषयी माहिती दिली आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करतो। काही शंका असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।